मराठी, ते धडक ते धडक। जहाँ जहाँ तेरे पाँव पड़े वो धरती अंबर हो जाए, जाने ये कैसी माया माया है तेरी। तू निर्बल चावल है स्वामी रखवाला हम सबका, उसको क्या डर है जिस पे छाया है तेरी। जय जयकारा जय जयकारा। खानापूर आटपाडी मतदारसंघाचे भाग्यविधाते स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन। अभिवादक माननीय सचिन शिवाजीराव मेटकरी, सात्विक डेकोर आणि समस्त मेटकरी परिवार विटा। 14 राज्यातून नाविन्यपूर्ण तसेच युनिक वस्तूंचे कलेक्शन आणि घरगुती सजावटीचे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दालन म्हणजे विट्यातील ॲरोमेनिया आर्ट गॅलरी। विविध व्हरायटी मधील सजावटीच्या साहित्यावर खास डिस्काउंट ऑफर। त्वरा करा, ॲरोमेनिया आर्ट गॅलरी, जय मल्टीपर्पज हॉल शेजारी, मायनी रोड, विटा। संपर्क आपल्या स्क्रीनवर। घाटमाथ्याचे धडाकेबाज युवा नेतृत्व सुनील पाटील यांचा वाढदिवस मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात आलाय। मोही येथे आमदार गोपीचंद पडळकरांनी आपल्या लाडक्या सहकार्याच्या वाढदिनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत। सुनील दादा एक निष्कलंक आणि चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व आहेत। बाहेर एक आणि आत एक असं नसणारा एकदम सच्चा दिलवाला माणूस म्हणजे सुनील दादा। खानापूर तालुक्यात जी मरगळ आलेली आहे ती सुनील दादासारख्या नेत्यामुळे झटकून जाईल असा विश्वास यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केलाय। एकदम सच्चा दिलवाला माणूस आहे। आत बाहेर काय नाही, जे पोटात आहे तेच ओटात आहे। आत बाहेर करणारा माणूस नाही। हा माणूस तिकडे राहतो, उपसरपंच म्हणून इथं काम करतो। 15-15 दिवसाला महिन्याला कलकत्त्यावरून येतो। आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहोत। माझा सच्चा सहकारी मित्र, तुमचा पण सहकारी माझ्या सोबत राहिलाय। मी त्यांचा 1,00,000% सन्मान करणार हा शब्द तुमच्या सर्वांच्या समोर मी सुनील दादाला देतोय। घाटमाथ्याचे धडाकेबाज आणि दिलदार युवा नेतृत्व सुनील दादा पाटील यांचा 6 जानेवारी रोजी वाढदिवस मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात आला। सुनील दादा पाटील यांची आमदार गोपीचंद पडळकर यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि निष्ठावंत शिलेदार म्हणून सर्वत्र ओळख आहे। त्यानुसार मंगळवार 6 जानेवारी रोजी सुनील दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सुनील दादा पाटील मित्रपरिवार खानापूर घाटमाथा यांच्या वतीने मोही येथे जंगी नियोजन करण्यात आले। यावेळी घेण्यात आलेल्या होम मिनिस्टर कार्यक्रमातील विजेत्या 12 महिलांना आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली। तसेच सुप्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या लावणीचा कार्यक्रम देखील संपन्न झाला। आपल्या लाडक्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त सुनील दादा पाटील यांच्या मित्रपरिवाराने जंगी नियोजन करत या कार्यक्रमासाठी जोरदार यंत्रणा उभी केली। यावेळी मोही येथे आमदार गोपीचंद पडळकरांनी आपल्या लाडक्या सहकार्याला भरभरून शुभेच्छा दिल्या। बघूया ते काय म्हणतायत। सुनील दादा एक निष्कलंक चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व आहे। या गावासाठी
झोकून देऊन काम करायची त्यांची वृत्ती आहे. सार्वजनिक कुठलंही काम असेल आणि त्यामध्ये सुनील दादांचा सहभाग नाही असं एक पण गावामध्ये नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये अत्यंत लक्ष देऊन स्वतःची पदरमोड करून काम करणारा एक तरुण सहकारी आपल्या या परिसराला लाभलाय. हा माणूस आपण सर्वांनी जपूया, त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहूया. माझं आणि त्यांचं खूप जीवाभावाचं नातं राजकारणाच्या पलीकडचं निर्माण झालंय आणि हेच नातं आयुष्यभर जपण्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू. सुनील दादा, आता गावाकडं तुमचं येणं जास्त वाढलं पाहिजे. मला वाटतंय आता महिनाभर राहावंच लागतं की काय गावाकडं, अशी परिस्थिती आता घाट माथ्यावरती निर्माण झाली आहे. सर्व तरुण मंडळी, सर्व युवा मित्र, माता भगिनी, वडीलधारी मंडळींचं तुमच्याकडं लक्ष आहे. खानापूर तालुक्यात जी मरगळ आली आहे ती तुमच्यासारख्या युवा नेत्यामुळंच झटकून जाऊ शकते आणि त्यासाठी आपणही सर्वजण ताकदीनं सुनील दादांच्या सोबत राहूया. परमेश्वर चरणी प्रार्थना करतो की परमेश्वरानं त्यांना शतायुषी करावं, त्यांच्या आयुष्यामध्ये प्रचंड समाधान, सुख, शांती, भरभराटी यावी, त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याची प्रचंड शक्ती देवाने त्यांना द्यावी. अशा पद्धतीच्या खूप खूप वाढदिवसाच्या मी त्यांना शुभेच्छा देतो. काल पण महिलांच्यासाठी खूप मोठा कार्यक्रम दादानी आयोजित केला. ग्रामीण भागातल्या महिलांना कार्यक्रम मिळत नाहीत, असा भव्य दिव्य देखणा कार्यक्रम आपल्या परिसरामध्ये त्यांनी काल घेतला आणि आज आपण बघितलं 12 आपल्या भगिनींना बक्षिसाचं वितरण केलं. ज्यांना बक्षीस मिळालं त्या ताईंचं मनपूर्वक अभिनंदन. ज्यांनी सहभाग घेतला त्यांचं सर्वांचं अभिनंदन. आणि तुम्ही आज इतक्या मोठ्या संख्येनं दादांना शुभेच्छा देण्यासाठी आलाय तर सर्वांचं मनापासून आभार. असंच प्रेम तुम्ही सर्वजण सुनील दादांच्या वरती ठेवा. हा माणूस नक्की या परिसराचा कायापालट करेल. वाढदिवसाच्या निमित्तानं काही विषय पुढे आला की घाट माथ्यावरची काही गावं डोंगरी विकास योजनेमध्ये येण्यापासून वंचित राहिली. विधान परिषदेचा आमदार असताना तारांकित प्रश्न उपस्थित केला होता आणि तेव्हा अर्थ खात्याचे आणि नियोजन खात्याचे मंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवाभाऊ होते आणि त्यांनी एक कमिटी स्थापन केली. परंतु दुर्दैवानं लोकप्रतिनिधींनी अकसबुद्धी ठेवून काही गावं त्यामधून वगळली. त्यामध्ये पोसेवाडी आहे, त्यामध्ये मोही आहे, त्यामध्ये शेडगेवाडी आहे, रामनगर आहे, करंजे आहे, सुलतान गादे आहे, जकीनवाडी आहे, गोरेवाडी आणि करंजे आहे. तर या गावांचा समावेश होण्यासाठी सुनील दादा तुमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या लोकांना शब्द देतो. येणाऱ्या अधिवेशनामध्ये विधान भवनाच्या पायरीवरती मी ठाण मांडून बसणार आहे. जोपर्यंत निर्णय होणार नाही तोपर्यंत तिथं उठणार नाही. आटपाडी तालुक्यातली काही गावं आहेत अशीच राहिलेत आणि जत तालुक्यातली काही गावं आहेत तर नक्की त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. सुहास पाटील साहेब आज उपस्थित आहेत. तुम्ही मला जोडून दिलं. तुम्ही माझ्याबरोबर जरी नाही राहिला तरी हा तुम्ही जोडून दिलेला माझा सच्चा सहकारी मित्र, तुमचा पण सहकारी माझ्यासोबत राहिलाय. मी त्यांचा 1,00,000% सन्मान करणार हा शब्द तुमच्या सर्वांच्या समोर मी सुनील दादाला देतोय. आणि हा माणूस दोस्तीच्या लायक आहे. एकदम सच्चा दिलवाला माणूस आहे. आत बाहेर काय नाही, जे पोटात आहे तेच ओटात आहे. आत बाहेर करणारा माणूस नाही. आणि सुनील भैयाची गँग पण मोठी शार्प शूटर पण त्यांच्या सोबत आहेत सगळे. त्यामुळे त्यांना काही चिंता करण्याची आवश्यकता नाही. आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहोत. लोकांचंही तुमच्यावरती प्रेम आहे. तुम्ही जे काम करताय ते सगळ्यांनीच करण्याची आवश्यकता आहे. पण इतक्या मोठ्या प्रमाणात लोक काम करत नाहीत. हा माणूस तिकडं राहतो उपसरपंच म्हणून इथं काम करतो. 15-15 दिवसाला महिन्याला कलकत्त्यावरनं येतो. आमचा दुसरा सहकारी पण सचिन कदम गोटीचे, ते पण सरपंच म्हणून तिकडं दुकान इकडं तिकडं असं त्यांनी काम केलेलं आहे. असे खूप चांगले युवा तरुण चेहरे आज आपल्या परिसरामध्ये काम करतायत. तर या चेहऱ्यांना आपण जपूया.
एवढंच या निमित्तानं बोलतो आणि खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्ते. माझ्या वाढदिवसाला एवढी भरपूर भरपूर परिसरातून लोक आले. मी मुई गावचा मुई पवारमळ्याचा अंतकरापासून अभिमान आहे मला मुई पवारमळ्याचा. मला आज इथं जी काय करायचं मला मौका मिळतो ते ह्या गावानं मला सन्मान दिल्यामुळं मला करायचा मौका मिळतो. माझं प्रेम काय आहे ते एक कार्यकर्त्याचं प्रेम काय असतं ते मला आज एक दाखवण्याची संधी मिळाली आहे. मला ते असंच कोविडच्या टायमात मला साहेबांनी फोन केला आणि सांगितलं तुमच्या एक जबाबदारी देतोय. मला जबाबदारी मिळली आणि मी प्रामाणिक ती पार पाडली आणि त्यांना शब्द दिला त्याप्रमाणे मी काम करत गेलो. आणि कोविडच्या काळात आम्ही इथून एक 3 किलोमीटर लांब शेडगडी गावात बसलो होतो. तिथं असा विषय झाला की साहेबांनी सांगितलं की झाडं किती ऑक्सिजन देतात, म्हणजे इथं आता ऑक्सिजन घ्यावा लागतो विकत. म्हणून मी त्यावेळीच देवा शपथ सांगतो त्याच रात्री मी संध्याकाळी 300 झाडे घेतली आणि 300 झाडे आमच्या गावात वाटल्यानंतर ते झाडे आता फळं देतात. त्याची एक छोटीशी क्लिप आहे ती मला दाखवायची. सुनील दादानं मला गावात झाडं वाटली होती, त्यात मला 2 झाडं मिळाली होती, त्यापैकी ही एक झाड आहे. त्याला आता मोहर आला आहे, ह्याला फळ आलं की मी गावाच्या लोकांनी ठराविक लोकांनी वाटणार. असाच सहभाग सुनील दादाचा आम्हा गोरगरिबावर असावा आणि वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शेटवरती माझं भयंकर प्रेम आहे. माझं प्रेम हे सांगण्याच्या पलीकडलं प्रेम आहे. मी मनापासून बरेच काय गोष्टी घडत असतात. मी त्यांना एक शब्द दिलता आणि मी त्या शब्दाशी ठाम आहे. एवढं बघून मी थांबतो. नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स, कटरे सराफ. पत्ता सराफ पेठ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी ते धडक ते धडक.